Hello students, we are continuing the chapter 9 current electricity. As we have discussed earlier, chapter 9 is divided into 4 lectures and this is fourth and last lecture of this series. In this lecture, we will study construction of moving coil galvanometer, conversion of moving coil galvanometer into an ammeter and voltmeter, difference between ammeter and voltmeter, and Seebeck effect in thermoelectricity. Now, first we study construction of moving coil galvanometer. In galvanometer, there is a strong horseshoe type magnet having concave poles. Between the poles, a rectangular coil of thin uniform insulated copper wire wound on non-magnetic frame is suspended or pivoted. A long thin pointer is attached to the coil and it shows deflection of the coil on the scale. If a small potential difference is applied across the coil, small current flows through it and coil shows deflection. This deflection is directly proportional to current flowing through the coil as well as potential difference across the coil. We can use galvanometer to measure the current as well as potential difference. Let us study conversion of moving coil galvanometer into an ammeter. Let us see how galvanometer is used for measurement of high value current. To measure high value current, some modifications in moving coil galvanometer is necessary. पहिलं modification पहा, its effective current capacity must be increased to the desired value. आता या ठिकाणी जेवढ्या किमतीचा तुम्हाला करंट मोजायचा आहे तितकी करंट कॅपॅसिटी ह्या मॉडिफाईड अरेंजमेंटची झाली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा काय पहा, इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज्ड. म्हणजे या ठिकाणी जर आता तुम्हाला करंट कॅपॅसिटी वाढवायची असेल तर पर्यायानं तुम्हाला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी करावा लागेल. म्हणजेच थोडक्यात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी काय झाला पाहिजे, मॉडिफाईड अरेंजमेंटचा कमी झाला पाहिजे. मग आता हा कमी कुठपर्यंत करू शकतो आपण, तर 0 पर्यंत. पण प्रॅक्टिकली 0 रेजिस्टन्सचा ॲमीटर आपण मिळवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात 0 रेजिस्टन्सचा ॲमीटर म्हणजेच आयडियल ॲमीटर झाला आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, इन आयडियल केस द ॲमीटर हॅज ए 0 रेजिस्टन्स. त्यानंतर तिसरं मॉडिफिकेशन काय पहा, द कॉईल ऑफ MCG मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम डॅमेज ड्यू टू एक्सेस फ्लो ऑफ करंट थ्रू इट. आता या ठिकाणी पहा, गॅल्व्हॅनोमीटरची करंट कॅपॅसिटी जी असते ती अतिशय कमी असते आणि मग जर याच गॅल्व्हॅनोमीटरच्या साहाय्यानं तुम्हाला मोठा करंट मोजायचा असेल तर जादा करंट गॅल्व्हॅनोमीटरमधून पास झाल्यामुळं गॅल्व्हॅनोमीटरची कॉईल डॅमेज होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं गॅल्व्हॅनोमीटरमध्ये की जेणेकरून आपल्याला ज्या किमतीचा करंट मोजायचा आहे तेवढा करंट तो सर्किटमध्ये असला पाहिजे, मात्र गॅल्व्हॅनोमीटरची कॉईल मात्र डॅमेज झाली न पाहिजे, अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला याच्यामध्ये करावी लागेल. All these modifications can be achieved by connecting a low value resistance which is called as shunt and it is connected in parallel with galvanometer coil. तर आता आपल्याला ज्या 3 गोष्टी आवश्यक आहेत मॉडिफिकेशनमध्ये, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलला अतिशय लहान रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडून या वरील गोष्टी आपण साध्य करू शकतो. Now let us see derivation of necessary formula. To measure the current flowing through the resistance capital R, the ammeter should be connected in series with resistance capital R. म्हणजे समजा या ठिकाणी R मधून वाहणारा करंट आपल्याला या ठिकाणी जर मोजायचा असेल तर या ठिकाणी ॲमीटर हा रेजिस्टन्स R ला सिरीजमध्ये जोडावा लागेल. सपोज IG करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ गॅल्व्हॅनोमीटर कॉईल. म्हणजे काय, तर
IG इतका करंट जर आपण गॅल्व्हॅनोमीटर मधून पास केला तर गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. याचा अर्थ याच्यापेक्षा जास्त करंट तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर मधून पास करता येणार नाही. कॅपिटल आय करंट विच इज टू बी मेजर्ड. आता कॅपिटल आय हा असा करंट आहे की तुम्हाला या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरच्या सहाय्याने तो मोजायचा आहे. म्हणजे पहा गॅल्व्हॅनोमीटर मधून वाहणारा करंट किती असणार आहे IG आणि प्रत्यक्ष मोजायचं आहे तुम्हाला आय. म्हणजे मोजणारा करंट हा गॅल्व्हॅनोमीटर मधून वाहणाऱ्या करंटपेक्षा मोठा असतोय. म्हणजे आय हा IG पेक्षा मोठा असतोय. म्हणून आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये काय म्हणू शकतो I इज इक्वल टू NIG. याचा अर्थ जो करंट आपल्याला मोजायचा आहे तो करंट IGच्या काहीतरी पट असणार आहे. मात्र ही पट ही 1 पेक्षा 100% मोठी. म्हणजे उदाहरणार्थ गॅल्व्हॅनोमीटरमधून जास्तीत जास्त 10 मिली एम्पीयर इतका करंट जर वाहू शकत असेल आणि तुम्हाला 100 मिली एम्पीयर इतका करंट मोजायचा आहे. तर N किती येईल पहा, I ची किंमत 100, IG ची किंमत 10 म्हणजे 100 भागिले 10 बरोबर काय मिळाला? 10 म्हणजे हा तुम्हाला N मिळाला. कॅपिटल G रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटरला जी कॉईल आहे त्या कॉईलचा रेझिस्टन्स आपण या ठिकाणी कॅपिटल G मानला. नाव the value of S is selected in such a way that if current flowing through capital R is I, only current IG should flow through galvanometer and remaining current IS will flow through S. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरची करंट कॅपॅसिटी किती आहे IG आणि प्रत्यक्ष करंट किती मोजायचं आहे तुम्हाला कॅपिटल आय. आता हा कॅपिटल आय इतका करंट मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय पहा एक कमी किमतीचा शंट गॅल्व्हॅनोमीटर कॉईलला पॅरलमध्ये जोडायचा आहे आणि त्या शंटची किंमत अशा पद्धतीने ठेवायची की जेणेकरून रेझिस्टन्स मधून वाहणारा करंट कॅपिटल आय इतका असला पाहिजे. मात्र त्यातला फक्त IG इतका करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून पास झाला पाहिजे आणि उरलेला IS इतका करंट हा शंट मधून पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय इक्वेशन लिहू शकतो पहा I इज इक्वल टू IG प्लस IS आणि म्हणून IS बरोबर I मायनस IG असं इक्वेशन आपण आता या ठिकाणी लिहू शकतो. आता आपण सर्किट डायग्रामकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कॅपिटल G आणि कॅपिटल S हे दोघं एकमेकाला समांतर पद्धतीने जोडलेले आहेत. आणि मग पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला माहित आहे की जे पॅरलमध्ये जोडलेले जे दोन रेझिस्टन्स आहेत त्याच्यावरचं पोटेन्शियल डिफरन्स हे सारखं असतं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस G इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस S. आणि म्हणून इक्वेशन आपण आता कसं लिहितोय पहा नाव IgG. आता IgG म्हणजे काय आलं बघा तर गॅल्व्हॅनोमीटर वरती असणारं पोटेन्शियल डिफरन्स आणि पोटेन्शियल डिफरन्स आपण कसं काढतो करंट आणि रेझिस्टन्स यांचा गुणाकार. मग करंट किती वाहतोय पहा गॅल्व्हॅनोमीटर मधून IG. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स आहे कॅपिटल G म्हणजे IgG. हे गॅल्व्हॅनोमीटर वरचं पोटेन्शियल डिफरन्स. आता शंट वरचं पोटेन्शियल डिफरन्स काय येईल पहा त्याच्यातून वाहणारा करंट IS आहे आणि शंटचा रेझिस्टन्स S आहे म्हणजे IS इंटू S. पण गॅल्व्हॅनोमीटर आणि शंट पॅरलल मध्ये आहेत आणि म्हणून दोन्ही पोटेन्शियल डिफरन्स ही सारखे आहेत. म्हणून आपण IgG इज इक्वल टू IgS असं म्हटलेलं आहे. देअरफॉर S इज इक्वल टू आता त्याच इक्वेशनवरून S बरोबर मी काय लिहू शकतो पहा S इज इक्वल टू IG अपॉन IS इंटू G. आणि म्हणून आता IS ची किंमत सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल पहा IG कॅपिटल G डिवायडेड बाय I मायनस IG. देअरफॉर S इज इक्वल टू आता या इक्वेशन मध्ये मी काय केलंय पहा IgG आहे असा ठेवला म्हणजे S बरोबर IgG डिवायडेड बाय I ची किंमत NI ची सबस्टिट्यूट केली म्हणून काय येईल कंसात पहा NIG मायनस IG आणि मग डिनॉमिनेटर मध्ये IG कॉमन आपण काढला ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर न्यूमरेटर मधला IG आणि डिनॉमिनेटर मधला IG कॅन्सल होईल आणि म्हणून S इज इक्वल टू G डिवायडेड बाय N मायनस 1. By using this equation, we can calculate the proper value of shunt which is to be connected in parallel to galvanometer coil in order to measure a current capital I. Now, from equation IgG,
is equal to ISS. We can write IG divided by IS. आता पहा वरचंच इक्वेशन आपण घेतलंय IgG बरोबर IGS. आता या इक्वेशन वरून मी काय केलं पहा IG भागिले IS याच्यासाठी इक्वेशन लिहितोय म्हणून IG डिवाइडेड बाय IS इज इक्वल टू S अपॉन G. म्हणून आता या ठिकाणी थोडंसं मॉडिफिकेशन मी याच्यामध्ये करतोय. काय मॉडिफिकेशन करतोय पहा IG डिवाइडेड बाय IG प्लस IS म्हणजे पहा न्यूमरेटर आहे असा लिहिला आणि डिनॉमिनेटरमध्ये लिहिताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांची बेरीज घेतली. बरोबर हीच प्रोसेस उजव्या बाजूला केली. न्यूमरेटरमध्ये एस आहे मग डिनॉमिनेटरमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांची बेरीज आहे म्हणजे एस प्लसची आणि म्हणून आय जी अपॉन आय जी प्लस आय एस इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी. पण आय जी प्लस आय एस म्हणजे आय आहे म्हणून आय जी डिवायडेड बाय आय इज इक्वल टू एस डिवायडेड बाय एस प्लस जी. देअरफॉर आय जी इज इक्वल टू एस इंटू कॅपिटल आय डिवायडेड बाय एस प्लस जी. म्हणजेच हे इक्वेशन कशासाठी मिळालं पहा आय जी साठी. याचा अर्थ टोटल करंट मधला गॅल्व्हॅनोमीटर मधून वाहणारा करंट किती भाग आहे हे आपण याच्यावरनं मिळवू शकतो. म्हणजेच थोडक्यात फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट fraction of the total current flowing through the galvanometer. In similar manner, आता याच पद्धतीनं current flowing through the shunt is given by IS is equal to GI divided by S plus G. आता पहा IG आणि IS हे दोघांची इक्वेशन्स तुम्ही बारकाईने जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही इक्वेशन मध्ये I भागिले S प्लस जी कॉमन आहे. मात्र जर तुम्हाला आय जी पाहिजे असेल तर न्यूमरेटरमध्ये तुम्हाला शंटची किंमत घ्यावी लागते आणि जर आय एस पाहिजे असेल तर न्यूमरेटरमध्ये तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरचा कॉईल रेजिस्टन्स घ्यावा लागतो. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी पहा आय जी पाहिजे असेल तर न्यूमरेटरमध्ये एस येईल गुणिले आय भागिले एस प्लस जी आणि आय एस पाहिजे असेल तर फक्त एसच्या ऐवजी जी रिप्लेस करायचं आहे. Let us see uses of shunt. First use, it is used to divert a large part of total current. Thus it protects the coil from damage. तर तुम्ही पाठीमागच्या फिगरमध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण शंट जोडल्यामुळं एकूण करंटच्या बहुतांश भाग हा शंटमधून पास होतोय आणि त्यामुळं कॉईलमधून पास होणारा करंट हा पूर्वी जेवढा होता तेवढाच राहतो आणि त्यामुळं कॉईल ही डॅमेजपासून वाचू शकते. सेकंड ॲप्लिकेशन, इट इज यूज्ड टू इन्क्रीज द रेंज ऑफ एन ॲमिटर. आता ह्या शंटचा उपयोग करून आपण ॲमिटरचा रेंज वाढवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा पहिल्यांदा तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरच्या सहाय्यानं 1 अँपिअर करंट मोजायचं आहे तर त्यासाठी शंटची किंमत किती लागते हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. तेवढा शंट त्या ठिकाणी जोडायचा. आता तुम्हाला आणखी 1 अँपिअरच्या ऐवजी 10 अँपिअर करंट मोजायचं आहे. 10 अँपिअर करंट मोजायचं म्हणजे तुम्ही रेंज वाढवला. आता रेंज वाढवला की तुम्हाला पुन्हा शंटची किंमत काय करावं लागेल कॅल्क्युलेट करावं लागेल. तेवढा शंट तुम्ही जोडून तुम्ही 10 अँपिअर करंट मोजू शकता. म्हणजे थोडक्यात काय तर ॲमिटरची रेंज आपण शंटच्या साह्यानं वाढवू शकतो. थर्ड ॲप्लिकेशन, इट इज यूज्ड टू डिक्रीज द रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स टू विच इट इज कनेक्टेड. म्हणजे काय पहा ज्या 2 पॉईंटमध्ये तुम्ही आता हा ॲमिटर जोडलेला आहे त्या 2 पॉईंटमधला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी करण्यासाठी शंटचा उपयोग होतो. आता कसा कमी होतो पहा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तर शंट म्हणजेच आपण पॅरलमध्ये जोडलेला रेजिस्टन्स आहे आणि पॅरल कॉम्बिनेशन हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय करत असतो कमी करत असतो. Let us study conversion of moving coil galvanometer into voltmeter. Let us see how MCG is used to measure a high value voltage. To measure high value voltage, some modification is necessary. First, its effective voltage capacity must be increased to the desired value. थोडंसं कंपॅरिझन करायचं आहे आपण. याच्या अगोदर कन्व्हर्शन ऑफ MCG इंटू ॲमिटरमध्ये आपण काय पाहिलं होतं पहा इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड टू द डिझायर्ड व्हॅल्यू. फक्त बदल काय केला मी याच्यामध्ये तर करंटच्या ऐवजी व्होल्टेज आणि म्हणून पहिला मुद्दा काय सांगितला पहा इट्स इफेक्टिव्ह व्होल्टेज कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड टू द डिझायर्ड व्हॅल्यू. सेकंड,
its effective resistance must be increased. In ideal case voltmeter has infinite resistance. Third, the coil of MCG must be protected from damage due to excess potential difference. All these modifications can be achieved by connecting high value resistance in series with the galvanometer coil. Let us see the derivation of necessary formula. To measure the potential difference across resistance capital R in a circuit, voltmeter should be connected between the ends of capital R. Let Ig is equal to current carrying capacity of galvanometer. आता Ig म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून जास्तीत जास्त किती करंट वाहू शकतो तो करंट आहे, म्हणजे त्याला आपण करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ गॅल्व्हॅनोमीटर म्हणू शकतो. कॅपिटल जी रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, कॅपिटल व्ही पोटेन्शियल डिफरन्स विच इज टू बी मेजर्ड, म्हणजे जे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला आता गॅल्व्हॅनोमीटरच्या साह्यानं मोजायचे ते पोटेन्शियल डिफरन्स मी व्ही आहे असं गृहीत धरलेलं आहे. आणि मग कॅपिटल एक्स इज ए हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स कनेक्टेड इन सेरीज, म्हणजे आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर व्होल्टमीटरमध्ये करत असताना एक सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडावा लागतो आणि तो रेजिस्टन्स आपण एक्सनं जोडलेला आहे. तर आता या ठिकाणी पहा, आपणाला गॅल्व्हॅनोमीटरच्या साह्यानं मोजायचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे व्ही, आणि प्रत्यक्षात हा एक्स रेजिस्टन्स जोडण्या अगोदर गॅल्व्हॅनोमीटरवरती किती पोटेन्शियल डिफरन्स होतं, तर आय जी हा त्याच्यातून वाहणारा करंट आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स किती जी, म्हणजे आय जी जी एवढं पोटेन्शियल डिफरन्स गॅल्व्हॅनोमीटरमध्ये होतं. आणि हे पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवतो व्हीजीनं, म्हणजे हे स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स होतं. आता मोठं पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला कुठलं मोजायचं व्ही, म्हणून मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण काय म्हणू शकतो व्ही इज इक्वल टू एन इंटू व्ही जी, वेअर एन इज ग्रेटर दॅन 1. मग आता सर्किटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की गॅल्व्हॅनोमीटर आणि एक्स हे दोघं जण सिरीजमध्ये जोडलेले आहेत, आणि जर सिरीजमध्ये जोडलेले असतील तर कॉम्बिनेशनच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच दोघांवरती असणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज. आता कॉम्बिनेशनवरती असणारं पोटेन्शियल डिफरन्स आपण काय समजणार आहे व्ही, व्ही बरोबर व्ही जी प्लस व्ही एक्स. व्ही जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या दोन टोकामध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स, आणि व्ही एक्स म्हणजे एक्सच्या दोन टोकामध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून व्ही बरोबर, आता व्ही जीची किंमत कशी लिहिता येईल पहा, तर गॅल्व्हॅनोमीटरमधून वाहणारा करंट आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स दोघांचा गुणाकार म्हणजे आय जी कॅपिटल जी प्लस, आता एक्सवरती असणारं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काढायचं ते कसं, वाहणारा करंट आणि रेजिस्टन्स दोघांचा गुणाकार म्हणजे आय जी एक्स. आणि म्हणून मी इक्वेशन कसं लिहिलं आहे व्ही इज इक्वल टू आय जी कॅपिटल जी प्लस आय जी कॅपिटल एक्स. म्हणून कॅपिटल एक्स बरोबर आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल पहा, व्ही भागिले आय जी मायनस कॅपिटल जी. म्हणून एक्स बरोबर, आता मी काय केलं व्हीची किंमत एन व्ही जी आहे पहा, ती किंमत त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केली, म्हणजे एक्स बरोबर एन व्ही जी डिवायडेड बाय आय जी मायनस कॅपिटल जी. पण व्ही जी अपॉन आय जी म्हणजेच काय, गॅल्व्हॅनोमीटरवरती असणारं पोटेन्शियल डिफरन्स भागिले गॅल्व्हॅनोमीटरमधून वाहणारा करंट म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स, मग तो काय जी, आणि म्हणून एक्स इज इक्वल टू एन जी मायनस जी. म्हणून एक्स बरोबर, आता तुम्ही जी हा कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येईल एन मायनस वन, म्हणून एक्स इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट एन मायनस वन. बाय युझिंग दिस इक्वेशन we can calculate the proper value of resistance capital X, which should be connected in series with galvanometer coil to measure a high potential difference. Let us see the comparison of ammeter and voltmeter. First point, ammeter, it measures current. आता व्होल्टमीटर मध्ये इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे ॲमीटरमध्ये तुम्ही काय म्हणू शकताय इट मेजर्स करंट, व्होल्टमीटरमध्ये इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर आता
दुसरा जो मुद्दा आहे तो पहा ॲमीटरमध्ये, इट इज कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे जर तुम्हाला करंट मोजायचा असेल तर ॲमीटर हा सिरीजमध्ये जोडावा लागतो. जर व्होल्टेज मोजायचं असेल तर व्होल्टमीटरमध्ये आता तुम्ही काय म्हणू शकता, इट इज कनेक्टेड इन पॅरलल. त्यानंतर तिसरा मुद्दा, ॲमीटर म्हणजे काय पहा, इट इज ए मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर विथ ए लो रेजिस्टन्स अँड आयडियल ॲमीटर हॅज ए झिरो रेजिस्टन्स. त्यानंतर व्होल्टमीटरमध्ये तुम्ही काय म्हणू शकता, इट इज मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर विथ हाय रेजिस्टन्स. आयडियली इट हॅज इन्फायनाईट रेजिस्टन्स. आता ॲमीटरमध्ये स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर. म्हणजे जेवढा तुम्ही शंट कमी किमतीचा घ्याल तेवढा तुम्ही ॲमीटरचा रेंज वाढवू शकताय. व्होल्टमीटरमध्ये लार्जर इट्स रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर. म्हणजे जेवढा तुम्ही सिरीजमध्ये जोडणारा रेजिस्टन्स एक्स जो आहे तो जेवढा तुम्ही जास्त घ्याल तेवढा पोटेन्शियल डिफरन्सचा रेंज या ठिकाणी काय होऊ शकतो, वाढू शकतो. रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर इज आर ए इज इक्वल टू एस इंटू कॅपिटल जी डिवायडेड बाय एस प्लस जी इज इक्वल टू कॅपिटल जी अपॉन एन. व्होल्टमीटरमध्ये पहा, रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इज आर व्ही इज इक्वल टू कॅपिटल जी प्लस कॅपिटल एक्स इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू एन. Let us study thermoelectricity. First we see introduction. We know that when electric current is passed through a resistor, resistor gets heated. That is, electric energy is converted into thermal energy. म्हणजे पहा आपल्याला नेहमीच माहिती आहे की एखाद्या रेजिस्टन्समधून जर करंट पास केला तर तो रेजिस्टर तापतो. याचाच अर्थ इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन हे थर्मल एनर्जीमध्ये होतं किंवा हीट एनर्जीमध्ये होतं. द रिव्हर्स प्रोसेस, दॅट इज कन्व्हर्शन ऑफ थर्मल एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, वॉज डिस्कवर्ड बाय ए सायंटिस्ट सीबेक अँड द इफेक्ट इज कॉल्ड ॲज थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट. आणि मग हा रिव्हर्स इफेक्ट या ठिकाणी सीबेक या सायंटिस्टनं शोधून काढला आणि म्हणून ह्या इफेक्टला आपण थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणणार आहे. म्हणजे ह्या इफेक्टमध्ये काय होतं पहा, जसं या अगोदर इलेक्ट्रिक एनर्जीचं डायरेक्टली रूपांतर थर्मल एनर्जीमध्ये होत होतं, तसं थर्मल एनर्जीचं डायरेक्ट रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. हे सीबेक हे सायंटिस्टनं डिस्कवर केलं, म्हणून त्याला आपण थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. लेट अस सी इन ब्रीफ सीबेक इफेक्ट. If two different metals are joined to form a closed circuit or loop, in figure antimony and bismuth, and these junctions are kept at different temperatures, a small EMF is produced and current flows through the metals. म्हणजे पाहता याच्यामध्ये आपण दोन वेगवेगळे मेटल वायर्स घेतलेले आहेत, एक अँटीमनी आणि दुसरी बिस्मथ. तर पहा, बिस्मथच्या एका टोकाला अँटीमनी वायरचं एक टोक जोडलेलं आहे, बरोबर. त्यानंतर बिस्मथच्या दुसऱ्या टोकाला अँटीमनी वायरचं दुसरं टोक जोडलेलं आहे आणि अँटीमनीच्या वायरच्या मध्ये आपण एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेलं आहे पहा. आणि मग अँटीमनी बिस्मथचं एक टोक आपण काय केलेलं आहे पहा, तर हॉट जंक्शन म्हणून किंवा एका वेगळ्या तापमानाला ठेवलेलं आहे, जास्त तापमानाला. आणि बिस्मथचं एक टोक अँटीमनीच्या दुसऱ्या टोकाला जे जोडलेलं आहे ते टोक आपण काय केलेलं आहे, कमी तापमानाला ठेवलेलं आहे, म्हणजे त्याला आपण कोल्ड जंक्शन म्हणू. आणि जे जास्त तापमानाला ठेवलं आहे त्याला हॉट जंक्शन म्हणूया. आता त्यांनी काय म्हटलंय, इफ टू डिफरंट मेटल्स आर जॉईंड टू फॉर्म ए क्लोज्ड सर्किट अँड these junctions are kept at different temperatures, a small EMF is produced and current flows through the metals. This EMF is called thermo EMF. This effect is called Seebeck effect, and the pair of dissimilar metals forming the junction is called a thermocouple. This effect is reversible. The direction of the current will be reversed if the hot and cold junctions are interchanged.
The thermo EMF developed in thermocouple is given by E is equal to alpha T plus half beta T square. म्हणजे थर्मोकपलमध्ये निर्माण होणारा जो EMF आहे त्याचं इक्वेशन या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ते इक्वेशन E इज इक्वल टू अल्फा टी प्लस हाफ बीटा टी स्क्वेअर असं आहे. आणि मग हे इक्वेशन हे पॅराबोलाचं इक्वेशन तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलं असाल. y इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी. अगदी त्याच टाईपचं इक्वेशन या ठिकाणी EMFचं तुम्हाला दिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की या थर्मोकपलमध्ये निर्माण होणारा EMF आणि टेम्परेचर यांचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर हा ग्राफ आपल्याला पॅराबोला मिळतो. आणि या थर्मोकपलमध्ये आपण कॅपिटल टी म्हणजे टेम्परेचर ऑफ हॉट जंक्शन घेतलेलं आहे आणि कोल्ड जंक्शन मात्र त्यावेळी 0 डिग्री सेल्सिअस या तापमानाला ठेवलेलं आहे. अल्फा आणि बेटा हे थर्मोइलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स आहेत. आता आपल्याला या थर्मोकपलमध्ये अँटीमनी बिस्मथ थर्मोकपलमध्ये एक ABC रूल आहे आणि तो रूल काय सांगतो पहा. द करंट फ्लोज फ्रॉम अँटीमनी टू बिस्मथ ॲट द कोल्ड जंक्शन फॉर दिस थर्मोकपल. म्हणजे कोल्ड जंक्शनला करंटची दिशा ही अँटीमनीकडून बिस्मथकडे आहे आणि म्हणून अँटीमनी मधला ए घेतलाय, बिस्मथ मधला बी घेतलाय आणि कोल्ड जंक्शन मधला सी घेतलाय म्हणून त्याला आपण एबीसी रूल म्हणतोय. आणि आयर्न कॉपर या थर्मोकपलमध्ये करंटची दिशा कशी असते पहा. द करंट फ्लोज फ्रॉम आयर्न टू कॉपर ॲट द कोल्ड जंक्शन फॉर आयर्न कॉपर थर्मोकपल. Thank you. Post queries in the comment section of the video. RK Ingole.